नमस्कार. आज मी आपणास बेसन लाडूची अतिशय सोपी आणि अगदी नवीन पद्धत दाखवत आहे. याची चव तर अप्रतिम लागते. या दिवाळीमध्ये हे लाडू नक्की करून पहा. इथे एक बाउल बेसन घेतलेलं आहे. ते आपल्याला मीडियम गॅसवर 7 ते 8 मिनिटं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 ग्लास दूध ओतायचं आहे आणि याच्या सर्व गुठळ्या मोडून हे असं एकजीव छान असं मिश्रण करायचं आहे आणि पॅनमध्ये फक्त अर्धी वाटी तूप टाकून हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि याच्या सर्व अशा गुठळ्या मोडेपर्यंत याला असं असं खूप छान असं परतून घ्यायचंय. अजिबात घाबरायचं नाहीये. जसं जसं मिश्रण भाजत येईल ना तसं तूप सुटायला लागतं आणि अगदी बेसन आपलं पूर्वस्थितीमध्ये येतं. पाहू शकता किती सुट्ट झालेलं आहे. यामध्ये एक अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट टाकलेला आहे आणि तोही 2-3 मिनिटं छान परतून त्यामध्ये वेलची पूड, ड्रायफ्रुट्स आणि अर्धी वाटी तगार म्हणजे भुरा शुगर किंवा पिठी साखर घालून छान असं हाताने मिक्स करून याचे लाडू बांधायचे. अगदी सहज लाडू बांधले जातील आणि सर्वांना सहज जमतील असे हे लाडू आहेत. मिश्रण कोरडं वाटलं तर एक 2 ते 3 चमचे तूप घाला आणि ह्या दिवाळीमध्ये नक्की